धन्यवाद मित्रांनो। आज माझी मान्सून राईड आहे आणि ही माझी मान्सूनमधली पहिली राईड आहे। तर ही राईड अरेंज केली आहे नितीन पाष्टे यांनी, जे आपले मराठी यूट्यूबर आहेत नितीन पाष्टे यांची सबस्क्राईबर राईड आहे पहिलीच पावसाळ्यातली। तर ह्या मान्सून राईडसाठी मी चाललो आहे आणि या मान्सून राईडसाठी तुम्हाला सांगतो 40 ते 45 रायडर्स येणार आहेत आणि ते सर्व आता आम्ही कळंबोली येथे सर्व आम्ही भेटणार आहोत जैन पेठी रोडला। तर मी कर्जतवरून कळंबोलीला चाललो आहे। नितीन भाऊंनी मला सांगितलं की तुम्ही कळंबोलीला या, म्हणजे सर्वांचं जेव्हा इंट्रोडक्शन देऊ त्या टायमाला तुमचंही होईल आणि त्यानंतर आपण पुन्हा कर्जतमध्ये येऊ। कर्जतमधून आम्ही करणार कोंढाणा लेणीवरनं आम्ही नंतर मग जाणार आहोत आम्ही पंचनंदन मंदिर करणार आहोत। तर मी आता निघतो आहे, वेळ खूप झालेला आहे, 6:45 पर्यंत मला तिथे पोचायचं होतं। मी आता निघतो, चला। बाईक रेडी आपली राईडसाठी। तर मी माझ्या गावातून निघते, देशी गावातून पनवेलच्या दिशेने। निघाले पनवेलच्या दिशेने माझ्या दिसे गावातून। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एलकोट जय मल्हार, हरीचा चांगले सदानंदाचा एलकोट। हर हर महादेव। श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। चला मित्रांनो, राईडला सुरुवात करतो। आता सेकंड मिनिट पॉईंटला आपले काही रायडर्स आलेत। गुड मॉर्निंग। एक मिनिट, अजून यायचेत। सॅटर्डे संडे म्हटलं ना तर रायडर्स लोकांचा राईड करण्याचा दिवस असतो। यात काही जुने आहेत, काही नवीन आहेत, एक्सपिरियन्सवाले आहेत त्यामध्ये। आणि अशा प्रकारे नितीन भाऊ यांचं आगमन झालेलं आहे। निकम सर आले, नेहमी आनंदी राहणारे माणसं। बहुतेक करून सर्व रायडर्स आलेले आहेत। नमस्कार, एकदम मजेत। आता असं गंमत झाले, भाऊ माझा ब्लॉग म्हणतो, मी भाऊंचा म्हणतोय। आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मी इथं आलोय का तर बोललो इंट्रेशनच करून सगळ्यांचं इथं। नितीन भाऊंनी आताच गेल्या महिन्यामध्ये लदाख राईड केली होती। तर निकम सर हे सर्वांसाठी चिक्की घेऊन आले। घेतो आणि ताईसाहेब नमस्कार।
दोघांचं इंट्रोडक्शन होऊन जाणार आहे, मग निघू आपण सर्वजण. नितीन भाऊंचं आणि बाकीच्या ब्लॉगर लोकांचं सर्वांचं इंट्रोडक्शन चालू आहे घ्यायचं. तर अशी आपली ही आजची रायडर्स टीम आहे. आणि अरविंद खांबाल सर जे ठाण्यावरून आलेत, ते बाकी रायडर्स बरोबर टोल नाका आहे ना, त्या टोल नाक्यावरती थांबलेले आहेत. कर्जतकडे निघालो सर्वजण आम्ही आता कळंबोळीमध्ये. त्यांचं ब्लॉक म्हणतात. हे आहे हॉटेल नमस्ते कर्जत. तर हे आहे पळसदरी फाटा आहे इथे. तो जो राईटला रोड गेला तो कर्जत सिटीमध्ये गेला आहे, लेफ्टला गेला पनवेलला, आणि हा जो रोड गेला तो खोपोली पळसदरी या साईडला गेला आहे. इथे सर्वजण आता नाश्ता करण्यासाठी आलो. अमित भाऊ, विशू भाऊ खूप दिवसांनी भेटलेले आहेत. अमित भाऊ साळुंके आपले मित्र आहेत ठाण्यातले. 2-3 राईडला तर आमच्यासोबत होते, खूप मजा केली, आम्ही धमाल केली. अरविंद सर आमचे एक प्रकारे आम्हाला इंट्रोडक्शन करणारे आमचे सर, आणि ताई पण आलेले आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं कर्जतमध्ये, आमच्या शहरामध्ये. आम्ही जाऊ तुमचं पण विशू भाऊचा एरिया आमच्या गावामध्ये. खरं तर हे आमचे मुलगा पण आणला. अरे वा, खूप छान, खूप छान. नमस्कार ताई साहेब. फॅमिली घ्या, फॅमिली आलेली आहे राईडला, शॉर्ट राईड. खूप छान. तर मी म्हणजे जी 2022पासून राईड केली होती मालवण, तर त्यासाठी सरांनी ही राईड अरेंज केली होती. प्रतीक सुर्वे यांच्यासोबत आम्ही 10 ते 12 रायडर्स होतो, आणि खूप जबरदस्त अशी राईड झाली. तेव्हापासून सरांशी ओळख येत म्हणजे हॉटेल नमस्ते. आता फटाफट नाश्ता करून आम्ही आता पुढे निघणार आहोत. येथून कोंढाणा घेऊजला जाणार, कोंढाणा लेणी इथे, आणि आता सर्वजण थांबले तिथे. येथून ट्रेक आहे, आय थिंक 20-25 मिनटाचा ट्रेक आहे काहीतरी लेणीपर्यंत. तिथे पार्किंग आहे प्रशस्त अशी. काय भावना आला
पण भावाला पूर्ण मजा भेटेल व्हिडिओ. इकडे इकडे हो, इकडे 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 बोला काय ते. हा बघितलं, तुम्ही नाही आलात तरी अशी मजा तुम्ही मिस केलेली आहे. का म्हणता? हाँ यही है जिंदगी. लाला आम्ही 7:30ला उठून धावपळ करत शेवटी कर्जतला पोहोचलो. तुमची उपस्थिती आम्हाला आमच्या ग्रुपमधील तरुण म्हटलं ना तर आमचे सर निगम सर एक नंबर. नमस्कार, जय शिवराय. आता आम्ही पंढरपूर अक्कलकोट वारी केली. आता कोटला नांदेडला आम्ही आलेलो आहे. ते सगळं एक्सप्लोर चालू आहे. नितीन पाटके यांच्या द्वारे. कोंढाणा लेणीच्या पायथ्यापाशी आता आपण पोचलो आहोत. इथे काही माहिती दिलेली आहे लेणीबद्दल. आणि हा जो रस्ता गेला आहे ना इकडनं, हा राजमाची किल्ल्याकडे गेला आहे. येथून 8 किलोमीटर ट्रेक आहे राजमाची किल्ल्याचा.
सुंदर अशी कोंढाणा लेणी आणि कोंढाणा धबधबा हा पाहून झाल्यानंतर येथे थोडा वेळ सगळ्यांनी असं मनसोक्त आनंद घेतल्यानंतर कर्जतला परतीच्या प्रवासाला चाललो. तिथे आमचं जेवण वगैरे होईल आणि त्यानंतर मी सर्वजण चौक येथे पंचायती मंदिर येथे हे पाण्याचे जाणार आहोत. कोंढाणा लेणीकडे जाताना असे वॉटर क्रॉसिंग लागतात आणि येथे तुम्हाला असे स्टॉल पण भेटतील की जिथे जेणेकरून तुम्हाला पाण्याची सोय किंवा काही खाण्याची सोय अशी होऊ शकेल. जेवण करण्यासाठी आलो आहे आता कर्जत 4 फाटा येथील घरंदाज मिजाज शुद्ध शाकाहारी ढाबा. इथे अख्खा मसूर ही भाजी फेमस आहे. ही वरची बाजू आहे.